नमस्कार मित्र हो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा चांगुलपणाला गृहीत धरलं जातं, कधी कधी रात्री अंथरुणावर पडल्यावर किंवा भर गर्दीत असताना अचानक स्वतःचाच एक प्रश्न मनाला पोखरून काढतो. तो म्हणजे, लोक मला इतकं गृहीत कसं धरतात? मी सगळ्यांसाठी एवढं करते, स्वतःचा कधी विचार करत नाही, कधी कुणाला काही म्हणत नाही, पण तरीही लोक मला इतकं गृहीत का धरतात? आपण नेहमी समोरच्यांशी चांगलं बोलतो, कोणाचं वाईट व्हावं असा विचार चुकूनही मनात आणत नाही, पण मग आपल्या हक्काचं असं कोणीच का नसतं जे आपल्या मनाचा, आपल्या सुखाचा विचार करेल? दिवस रात्र एक करून आपण कष्ट करतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी स्वतः झिजतो, तरीही आपल्या मनासारख्या गोष्टी का घडत नाहीत? जर आज हे प्रश्न तुमच्याही मनाला सतावत असतील ना, तर हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी बनवला आहे. आज कोणतीही औपचारिकता नको, शांत बसा, कारण आज तुमच्या डोळ्यातल्या त्या प्रत्येक अश्रूला जो तुम्ही जगासमोर नेहमी लपवून हसता, आज त्या अश्रूंना माझे शब्द मिळणार आहेत. जेव्हा चांगुलपणा गृहीत धरला जातो, आपण कोणासाठी करतो हो हे सगळं? ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपले नातेवाईक. आपण कधी डायरी घेऊन हिशोब ठेवत नाही ना, की मी आज याला एवढी मदत केली. समोरच्याला गरज आहे ना, बस आपण स्वतःचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवतो आणि धावत जातो. स्वतःचे पैसे, स्वतःचा वेळ, कधी कधी स्वतःची स्वप्न सुद्धा आपण एका मिनिटात बाजूला सारतो. पण काही काळाने काय होतं माहितीये? आपण जी मदत करतो, जे प्रेम देतो ना, ती समोरच्या लोकांची सवय बनते आणि हळूहळू तो त्यांचा हक्क बनून जातो. त्यांना वाटायला लागतं, ही तर करणारच, हिला काय फरक पडतो? ही कधी रागावत नाही, ही कधी नाही म्हणत नाही. तुमच्या याच निस्वार्थीपणाला हे जग टेकिंग फॉर ग्रँटेड असं नाव देतं. एका गोष्टीचा विचार करा, ज्या नळाला 24 तास पाणी येत असतं ना, त्या पाण्याची किंमत कोणालाच नसते. लोक तो नळ उघडाच सोडून देतात, पण जेव्हा तो नळ बंद होतो आणि पाण्याचा एक एक थेंब महाग होतो, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. आपलंही ना असंच झालंय. आपण लोकांसाठी इतके सहज उपलब्ध झालोय की त्यांना आपल्या पाठीमागे असलेले कष्ट, आपली मानसिक घालमेल कधीच दिसत नाही. आणि जेव्हा आपल्याला याची जाणीव होते, तेव्हा मनाला होणारी वेदना कोणत्याही शारीरिक जखमेपेक्षा मोठी असते. आपण आतल्या आत रडतो आणि विचार करतो, माझं काय चुकलं? मी फक्त प्रेमच तर दिलं होतं ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे, आपण नेहमी सगळ्यांशी गोड बोलतो, कोणाचं मन दुखवलं जाणार नाही ना याची काळजी घेतो. कोणी आपल्याशी वाईट वागलं तरी आपण स्वतःहून नमते घेतो. नाती टिकवण्यासाठी स्वतः माफी मागतो. कोणाच्या आयुष्यात काही चांगलं घडलं तर आपण मनापासून टाळ्या वाजवतो. पण जेव्हा आपल्याला कोणाची गरज असते, आपलं मन जड झालेलं असतं आणि आपल्याला फक्त एक फोन हवा असतो, ज्यावर समोरच्याने फक्त एवढंच विचारावंसं वाटतं की तू कशी आहेस ग, काही त्रास आहे का, जेवलीस का, तेव्हा मात्र आपल्या भोवती फक्त आणि फक्त शांतता असते. ज्यांच्या सुखात आपण आनंदाने नाचलो, ते आपल्या दुःखाच्या वेळी पाठी फिरवून निघून जातात. अशा वेळी खूप चीड येते ना स्वतःचीच. चांगुलपणावरून विश्वास उडायला लागतो. वाटतं की हे जग फक्त स्वार्थी लोकांचंच आहे का? आपणही लोकांशी वाईटच वागायला हवं का? आपणही इतरांसारखं कठोर, दगड मनाचं व्हावं का? माझ्या प्रिय मैत्रिणींनो, डोळे पुसा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लोकांचा चांगला विचार करता, कारण तो तुमचा स्वतःचा स्वभाव आहे, ते तुमचे संस्कार आहेत. तुमच्या या सुंदर चांगुलपणाची तुलना
जगाच्या स्वार्थीपणाशी करूच नका. जर तुम्हीही त्यांच्यासारखेच वागू लागलात तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक उरेल? हो, हे मान्य आहे की कोणी आपल्यासाठी थांबत नाही. ही वेदना मोठी आहे, पण या वेदनेतूनच आपल्याला एक खूप मोठा धडा शिकायचा आहे. आतोनात कष्ट, पण तरीही पदरी निराशा का? आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे. अनेकदा आपण स्वतः उपाशी राहून इतरांची खिसे भरतो. स्वतःची हौसमौस बाजूला ठेवून इतरांच्या इच्छा पूर्ण करतो. आपण विचार करतो की जर मी आज इतकं कष्ट करते, सगळ्यांना सांभाळून घेते, तर तो देव ते नशीब माझ्या झोळीत तरी आनंद टाकेल ना, माझ्या आयुष्यात तरी माझ्या मनासारखं काहीतरी घडेल ना. पण प्रत्यक्षात बऱ्याचदा याच्या उलटच घडत राहतं. आपण ज्या गोष्टीची चातकासारखी वाट पाहतो ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते. आपण ज्या माणसाला जपायचा प्रयत्न करतो तोच माणूस आपल्याला सोडून जातो. आणि मग आपण देवाकडे बघून हात जोडतो आणि विचारतो, का रे देवा, माझ्याच नशिबात हे का? मी तरी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. इथे एक गोष्ट समजून घ्या, कर्म कधीच वाया जात नसतं. तुम्ही जे कष्ट इतरांसाठी आणि स्वतःसाठी करताय ते या विश्वामध्ये कुठे ना कुठे नोंदवले जात असतेच. पण कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते आपल्यासाठी योग्य नसतं किंवा त्याची अजून योग्य वेळ आलेली नसते. आपण माणसाच्या मर्यादित नजरेने बघतो, पण तो निसर्ग खूप मोठा विचार करत असतो. मित्रमैत्रिणींनो, आता वेळ आली आहे या चक्रातून बाहेर पडण्याची. आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत आलो, आता थोडं स्वतःसाठी जगूया. स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. चला, आज माझ्यासोबत स्वतःला काही प्रॉमिस करा. इतरांकडून अपेक्षा ठेवणं आज आणि आत्ता बंद करा. आपण जेव्हा कोणासाठी काही करतो तेव्हा न कळत आपल्या मनात अपेक्षा असते की समोरच्यानेही आपल्याशी तसंच वागावं. हाच आपल्या दुःखाचा मूळ उगम आहे. तुम्ही लोकांसाठी जे काही करताय ते कर्तव्य किंवा प्रेम म्हणून करा, व्यापार म्हणून करू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षा शून्य कराल तेव्हा समोरच्याचं गृहीत धरणं तुम्हाला दुखवू शकणार नाही. दुसरी गोष्ट, स्वतःला गृहीत धरू नका. जग आपल्याला गृहीत धरतं कारण आपण स्वतःला तशी परवानगी देतो. आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, स्वतःच्या आनंदाचा बळी देतो. आजपासून स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हा जगही तुमचा आदर करायला बाध्य होईल. तिसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. चांगला माणूस असणं म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक अवाजवी इच्छा पूर्ण करणं नव्हे. जर एखादी गोष्ट तुमच्या मनाला किंवा स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असेल तर तिथे शांतपणे, ठामपणे नाही म्हणा. जे लोक तुमच्या हो ची किंमत करत नव्हते त्यांना तुमच्या नाहीची किंमत कळू द्या. लक्षात ठेवा, अजिबात खचून जाऊ नका. तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू हे तुमची कमजोरी दाखवत नाहीत, तर ते हे दाखवतात की तुमच्याकडे अजूनही एक संवेदनशील, जिवंत आणि निस्वार्थी मन आहे, जे आजच्या या स्वार्थी जगात खूप दुर्मिळ आहे. लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःची नजर स्वतःच्या नजरेत कधी कमी होऊ देऊ नका. रात्री झोपताना आरशात पाहिल्यावर तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की या जगाने माझ्याशी कितीही वाईट वागले, वर्तन केले तरी मी माझा चांगुलपणा सोडणार नाही. आयुष्याचा हा खूप सुंदर प्रवास आहे. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन बदला. स्वतःचे कष्ट चालू ठेवा, प्रामाणिक राहा आणि लक्षात ठेवा, तुमचं विचार करणारं या जगात कोणी नसलं तरी त्या वरच्या देवाच्या घरात तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद होत असते आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं, अगदी योग्य वेळी. तुम्ही खूप स्पेशल आहात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर मनापासून प्रेम करा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.
तुमच्या अशाच एका मैत्रिणीला किंवा मित्राला हा व्हिडिओ शेअर करा, ज्याला आज या शब्दांची गरज आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.